नमस्कार, मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी तुमच्यासाठी छोले भटुरेची रेसिपी घेऊन आलेली आहे। सो इथे बघा, खूप छान असे भटुरे माझे बनवून तयार झालेले आहे। बघा, खूप छान टम्म असे फुगलेले आहे आणि छोलेसुद्धा खूप छान बनवलेले आहे। असं काही नाही, मी हे रेसिपी खूप सिंपल तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। अगदी झटपट होणारी आणि सहज तुम्ही बनवू शकाल। ही किचकट वाटणारी रेसिपी, कठीण वाटणारी रेसिपी तुमच्यासाठी मी अगदी सोपी बनवलेली आहे। सोप्या पद्धतीने आपण छोले भटुरे बनवणार आहे। चला तर पाहूया छोले भटुरेची रेसिपी। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण सर्वात आधी भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेत आहे। 2 कप इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबत 1/4 कप रवा घेत आहे। रवा हा बारीक घ्या, बारीक रवा नसेल तुमच्याकडे तर मिक्सरमधून बारीक करून घ्या। आणि हाफ टेबलस्पून इथे बेकिंग सोडा टाकून घेणार आहे मी आणि हाफ टेबलस्पून इथे बेकिंग पावडर घेणार आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आणि हे सर्व मिश्रण फर्मेंट होण्यासाठी आपल्याला दहीसुद्धा लागणार आहे। आणि इथे मी 2 टेबलस्पून साखर घेणार आहे, पिठी साखर घेणार आहे। साखर बारीक केलेली आहे माझ्याकडे, ते घेणार आहे 2 टेबलस्पून। आणि इथे 1/4 कप मी दही घेणार आहे। 1/4 कप दही घ्या किंवा 4 टेबलस्पून दही घ्या। फर्मेशनसाठी आपल्याला दही लागणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जसं जसं आपल्याला आवश्यकता वाटेल तसं जसं आपण यात पाणी ॲड करणार आहे आणि याचा मस्त असा सैलसर डो बनवून घेणार आहे। सैलसर याचा गोळा बनवून घेणार आहे। बघा, त्याला असं जास्त असं चुरत बसायचं नाही आहे आपल्याला, जस्ट असं नॉर्मल सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि त्याला छान असं मस्त भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे। 2-3 पड्या तेल टाकून घ्यायचं त्यावर आणि त्याला असं मस्त तेल लावून घ्यायचं आहे। आणि 2 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। 2 तासासाठी हा गोळा आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे। त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे आपण छोल्यांची तयारी करून घेणार आहे। इथे मी छोले रात्रभर भिजत घातले होते पाण्यात आणि पाण्यात छोले भिजत घातले होते त्यामध्ये मी हाफ टेबलस्पून सोडा टाकला होता। हाफ टेबलस्पून सोडा टाकलेला होता। आता इथे बघा, मी त्यात हे खडे मसाले घेत आहे। स्टार फूल, कलमी, 4 लवंग आणि 1 विलायची हे घेत आहे आणि छोले आपण शिजवून घेणार आहे। हे कुकरमध्ये मी छोले शिजवून घेणार आहे। त्यातच मी हे खडे मसाले ॲड करणार आहे। तुम्हाला जर हवं असलं तर या खड्या मसाल्यांची एक अशी बुचडी बांधून आणि त्यात चहा पावडरसुद्धा ॲड करू शकता। आणि चहा पावडर जर टाकायची असेल तर त्याची बुचडी बांधावी लागेल, कारण ते आपल्या छोल्यांमध्ये मिक्स होईल चहा पावडर म्हणून। मला इथे चहा पावडर नाही टाकायची। तुम्हाला जर रंग चेंज झालेला पाहिजे असेल छोल्यांचा तर तुम्ही चहा पावडर टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि असं करून आपल्याला आपले छोले शिजवून घ्यायचे आहे। आणि इथे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। तोपर्यंत तिकडे आपले छोले शिजवून होतात। छोले शिजायला आपल्याला 2-3 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे बघा, तेल तापवून घेतलेलं आहे मी, त्यात शाही जिरं टाकलेलं आहे हाफ टेबलस्पून, थोडं 1 इंच कलमी टाकलेली आहे, 1 विलायची टाकलेली आहे आणि 1 तेजपान टाकलेलं आहे। हे मस्त आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी 7-8 लसणाच्या कड्या आणि 2 इंच आलं ठेचून टाकत आहे। आणि 2 मस्त कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे। या फोडणीला थोडा टाईम लागते, तोपर्यंत आपले छोले शिजून होतात। आणि इथे मी मस्त 2 छोटे टोमॅटो बारीक कट करून टाकत आहे। बघा, इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून सुद्धा टाकलेले आहे। ते थोडं मला टाकतानाची वेळ व्हिडिओमध्ये शूट करता नाही आली, सो त्यासाठी सॉरी। आणि बघा, मी टोमॅटो टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे। टोमॅटो आणि कांदा आपला मस्त असा एकजीव झाला पाहिजे, इतका छान असा स्मूथ मेल्ट करून घ्यायचा आहे त्याला तेलात।
आणि बघा अशी आरामात सावकाश आपली फोडणी होऊ द्यायची आहे. फोडणीला जरा जास्त वेळ द्यायचा आहे. अगदी हाय फ्लेमवर आपली फोडणी करून घ्यायची नाही आहे. त्याने आपल्या फोडणीची टेस्ट पण बदलते आणि आपल्या फोडणी जळण्याची शक्यता असते. तर बघा इकडे आपले छोले शिजून झाले की नाही ते आपण चेक करणार आहे. बघा मस्तच आपले छोले शिजलेले आहे. खडे मसाले तुम्ही आता काढूनसुद्धा टाकू शकता, पण मी काढत नाही आहे. त्याने आणखी आपली टेस्ट वाढते छोल्यांची. आणि बघा किती छान असे छोले शिजलेले आहे आपले. आणि मी असं झाकण ठेवणार आहे. इकडे आपली फोडणीची तयारी करत आहे. आता बघा इथे आपला मस्त कांदा आणि टोमॅटो फ्राय झालेला आहे, मेल्ट झालेला आहे, एकजीव झालेला आहे. आता यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे मी. चवीनुसार तिखट टाकून घेणार आहे. 2 टेबलस्पून मी इथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे. 1 टेबलस्पून मी धने पावडर घेतलेले आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेत आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे. आणि हे मस्त आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणखी याला तेल सुटेपर्यंत मस्त हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा याला छान असं तेल सुटत आहे, तेल सुटायला लागले आहे. आता यामध्ये मी थोडं छान अशी टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर टाकून घेत आहे. छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता यामध्ये आपण छोले ॲड करणार आहे. बघा आपले शिजलेले छोले त्या छोल्यांच्या पाण्यासकट आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. बघा ऑलमोस्ट आपले छोले बनवून तयार झालेले आहे. याला आता आपला तडका द्यायचा बाकी आहे. मस्तच बघा किती छान आपले छोले शिजलेले आहे. आणि आपली छोल्यांची ग्रेव्ही छान होण्यासाठी आणि छोल्यांना छान टेस्ट येण्यासाठी आपले 2-4 म्हणजे 10-12 छोले घेऊन आपण त्याला असे बारीक करून घ्यायचे. किंवा मग या फोडणीतले थोडे वरणभर म्हणजे 10-12 छोले घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तुम्ही यात टाकू शकता. किंवा मग असे शिजलेले छोले असतील तर ते हाताने चमच्याने असे मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला हातोहात. बघा मी असे केलेले आहे. असे चमच्याने मॅश करून ते टाकायचे. हे प्रक्रिया केल्यामुळे आपल्या छोल्यांना अप्रतिम चव येते आणि आपले छोल्यांना असं पाणी पाणी नाही होत. छोले छान अशी ग्रेव्ही तयार होते आपल्या छोल्यांची आणि खूप चवदार आपले छोले लागतात. बघा किती छान आपले छोले लागतात. हे एक माझी आगळीवेगळी ट्रिक आहे. तुम्हीसुद्धा हे असं करून बघू शकता. मिक्सरमधून काढून घ्यायचे छोले किंवा मग असे चमच्याने सुद्धा थोडे मॅश करून टाकायचे, म्हणजे आपल्या छोल्यांना आणखी छान टेस्ट येते. बघा छोले बनवून तयार आहे. आता आपण आपल्या छोल्यांवर फोडणी तडका देणार आहे. त्या तडक्याची आपण तयारी करून घ्यायची आहे. छोल्यांना छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी मोहरी जिरं टाकून ते तडतडू द्यायचे आहे. आणि त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे 1 टेबलस्पून आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. तुम्ही आल्याचे बारीक बारीक लांब कापही केले तरी चालतील, पण मी इथे आलं लसूण ठेचून घेतलं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. हा तडका आपल्याला छान असा गरम होऊ द्यायचा आहे. तेल खूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला आपल्या छोल्यांवर टाकायचा आहे. बघा इथे या छोल्यांवर हा तडका मी टाकलेला आहे. असं खूप छान सुगंध आपल्या छोल्यांचा आलेला आहे, येत आहे म्हणजे. आणि बघा किती छान आपला तडका झालेला आहे. छोल्यांना रंग पण खूप छान आलेला आहे आणि आपले परफेक्ट असे छोले बनवून तयार आहे. बघा आणि यात आपले मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ज्याने छान सुगंध येतो, ज्याने छान टेस्ट आपली छोल्यांची वाढते, भाजीची वाढते, ते म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी हातावर क्रश करून आपल्याला यामध्ये टाकायची आहे. याने अप्रतिम टेस्ट आपल्या भाज्यांना, छोल्यांना, पनीरच्या भाजीला, काजू करीला अप्रतिम टेस्ट येते. अशी कसुरी मेथी हातावर घ्यायची, क्रश करायची आणि ते टाकायची भाजीमध्ये. खूप छान अप्रतिम टेस्ट येते. हे एक छान अशी ट्रिक आहे. तुम्ही करून बघा आणि तुमच्या स्वयंपाकाचा स्वाद बघा कसा चेंज झालेला तुम्हाला मिळेल. बघा आता इथे आपण आपले भटुरे तळून घेणार आहे. आपले छोले तर तयार झालेलेच आहे. आता आपण इथे आपले भटुरे तळून घेणार आहे. आता 2 तास झाले आहे. माझं भटुरेचं मस्त भिजलेलं आहे, फर्मेट झालेलं आहे. तुम्ही जर रात्री पण दुसऱ्या दिवशी सकाळी जर भटुरे बनवायचे असले तर तुम्ही रात्रीसुद्धा हे भिजवून ठेवू शकता. त्याने आणखी छान फर्मेट होईल आपलं भटुऱ्यांचा गोळा आणि खूप छान असे आपले भटुरे बनून तयार होतात. जेवढा तुम्ही जास्त वेळ भिजवून ठेवणार तेवढा आपले भटुरे खूप छान होतील. मी सकाळीच केलं होतं
भिजवलं होतं. तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता. आणि मस्त पोळपाट लाटणं घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं आणि थोड्या हाताने फैलवायचे किंवा बेलण्याने फैलवायचे. आणि एकसारखं गोल आलं पाहिजे असं नाही, कारण आपण हे रोज थोडीनं बनवतो. सो आपलं थोडं गोल येईलच असं नाही. आणि नाही आलं तरी काही हरकत नाही, जसं आपल्याला जमेल तसं आपण करायचं, कारण आपण रोज थोडीनं बनवतो भटुरे. सो मी असं भटुरा लाटलेला आहे. भटुऱ्याचा शेप अगदी असा गोल नसतो. सो बघा, तरी मी गोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला बेलणं असं गोल गोल फिरवायचं आहे, त्यावर लाटणं. बघा, असं लाटणं गोल गोल फिरवत मी कसा तरी गोल बनवायचा प्रयत्न केलेला आहे भटुरा. आणि ह्या आपण तेलात टाकणार आहे. खूप छान माझे भटुरे झालेले आहे. अप्रतिम मस्त असे टम्म फुगलेले आहे. आणि मस्तच आता मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. आणि टेस्ट पण भटुऱ्यांची, छोल्यांची खूप छान झालेली आहे. अप्रतिम माझे छोले भटुरे बनवून झालेले आहे. तुम्हीसुद्धा असे छोले भटुरे झटपट बनवू शकता आणि घरच्यांची मनं जिंकू शकता. सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझी काही मिस्टेक झाली असेल किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता, कमेंटमध्ये कळवू शकता. सो तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.